Hello students, myself Sushma Mahale. Today we are going to learn new chapter number 12, photosynthesis. फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय हे आत्तापर्यंत जवळपास 7वी, 8वी, 9वी, 10वीपर्यंत तुम्हाला याच्यातलं बेसिक नॉलेज सायन्समध्ये दिलं गेलेलं आहे. जसं सन जो असतो, सनपासून मिळणाऱ्या एनर्जीला सोलर एनर्जी म्हटली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ती एनर्जी मिळत असते. अशा प्रकारचं काहीतरी थोडंफार नॉलेज तुम्हाला फोटोसिंथेसिसद्वारे काय रिॲक्शन होत असतं याबद्दलचं जनरल नॉलेज तुम्हाला या वर्डवरून लक्षात येत आहे. पण नेमकं फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कशा प्रकारे होते, त्यामध्ये काय काय डिटेल्स असतात, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी चॅप्टरची आउटलाईन आपल्याला दिलेली आहे. आणि सगळ्यात आधी यावर्षी जे काही सिलेबसमधले काही चॅप्टर्सचे पार्ट डिलीट केले गेलेले आहेत. त्यापैकी डिलीटेड पार्टमध्ये फोटोसिंथेसिस हा चॅप्टर येत नाही. या चॅप्टरमध्ये एकही पार्ट डिलीट केला गेलेला नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला फोटोसिंथेसिस हे चॅप्टर अगदी केअरफुली लक्षात घ्यायचं आहे. त्याचा प्रत्येक पॉईंट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे, कारण सगळ्या पॉईंट्सवर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणून फोटोसिंथेसिस हे चॅप्टर तुम्ही पूर्ण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यातला एकही पार्ट डिलीट करायचा नाही आहे. तर यापैकी जी चॅप्टरची आउटलाईन आपल्याला दिली आहे, त्यात सगळ्यात आधी आपल्याला फोटोसिंथेसिसचं इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्यानंतर क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, नेचर ऑफ लाईट म्हणजे काय, मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस, लाईट रिॲक्शन, फोटोफॉस्फोरिल रिलेशन, डार्क रिॲक्शन, फोटो रेस्पायरेशन, C4 पाथवे म्हणजे काय, हॅच स्लॅक पाथवे म्हणजे काय, त्यानंतर CAM ज्याचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला दिला आहे, क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझम, हे म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा फोटोसिंथेसिसमध्ये काय उपयोग होत असतो. आणि लास्ट पॉईंट आपल्याला शिकायचा आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. एवढे 10 पॉईंट आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये लक्षात घ्यायचे. तर आता आपण फोटोसिंथेसिसच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी तुम्हाला चार्टमध्ये कॅन यू रिकॉल हा बॉक्स दिलेला असतो. जर आपण रिकॉल केलं तर आपल्याला बॅक जे काही आत्तापर्यंत शिकवलं गेलेलं आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात येतं. हे तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते, म्हणून तुम्ही स्वतःही ते रिकॉल करत जा. तर चला मग बघूया आता कॅन यू रिकॉलमध्ये कुठले क्वेश्चन्स दिलेले आहेत. कॅन यू रिकॉल, तुम्ही टेक्स्टबुकही जवळ ठेवत जा. टेक्स्टबुक जवळ ठेवल्याने तुम्हाला जे पॉईंट्स लक्षात येत नसतील ऑडिओद्वारे किंवा व्हिडिओद्वारे, तर ते पॉईंट्स तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचून समजून घेऊ शकतात. म्हणून टेक्स्टबुक ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघायला बसणार त्यावेळी टेक्स्टबुक कंपल्सरी जवळ ठेवा. या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 138वर तुम्हाला 2 कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन दिलेले आहेत. ज्यात पहिला क्वेश्चन आहे, व्हाय एनर्जी इज इसेन्शियल इन डिफरंट लाईफ प्रोसेसेस. वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेससाठी एनर्जीची का गरज असते. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. सेल्स नीड एनर्जी फॉर मेटाबॉलिक रिॲक्शन्स. They need energy for growth, movement, reproduction, repair and maintenance. एनर्जीमुळेच आपण चांगल्या प्रकारे वर्क करू शकतो. त्याचप्रकारे आपल्या ज्या काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स होत असतात आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये,
त्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स या एनर्जीच्या मदतीनेच होत असतात. दे नीड एनर्जी फॉर ग्रोथ, मूवमेंट, रिप्रोडक्शन, रिपेअर अँड मेंटेनन्स. या सगळ्या काय झाल्या तर लाईफ प्रोसेसेस झाल्या. या सगळ्या लाईफ प्रोसेसेस होण्यासाठी आपल्याला एनर्जी आवश्यकच असते. म्हणूनच आपल्याला एनर्जी ही इसेन्शियल असते वेगवेगळ्या प्रोसेससाठी. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ डू वी गेट एनर्जी? आपण एनर्जी कशी मिळवत असतो? सगळ्यात आधी आपल्याला एवढं माहीत आहे की आपण एनर्जी ही सनपासून मिळवत असतो. पण ती कशा प्रकारे आपल्यापर्यंत ती एनर्जी पोहोचत असते किंवा आपण मिळवत असतो, त्याचं ॲन्सर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. Plants carry out photosynthesis and convert solar energy into chemical energy and produce carbohydrates. These carbohydrates are used as source of energy by animals and human beings. During cellular respiration, glucose is broken down to release energy. सनपासून आपल्याला एनर्जी मिळत असते आणि ती एनर्जी प्लांट्स कॅरी आउट करत असतात. कशाच्या मदतीने ते एनर्जी सनची एनर्जी घेत असतात तर फोटोसिंथेसिस या रिॲक्शनद्वारे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. हे आजपर्यंत आपण लक्षात घेतलेलं आहे. आणि ते स्वतः फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ज्यावेळी करतात तर त्यावेळी साहजिकच सोलर एनर्जी जी असते, सनपासून मिळालेली जी एनर्जी असते ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असतात आणि त्याच्यापासून कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस करत असतात. कार्बोहायड्रेट्स आपण बायोमॉलिक्युल्स हा मागचा लेसन बघितला. त्यामध्ये चॅप्टर नंबर 6 बायोमॉलिक्युल्स जे आपण लक्षात घेतलं त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज हे कार्बोहायड्रेट्सचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. म्हणजेच काय तर सिंपल शुगर जी असते ग्लुकोज ही आपल्याला कार्बोहायड्रेट्सपासून मिळत असते आणि ती सिंपल शुगर जी ग्लुकोजच्या रूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असते. तिचं एक विशिष्ट प्रमाण ब्लडमध्ये प्रेझेंट असतं आणि त्याच्या बेसवरच आपल्या या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालत असतात. जर ग्लुकोजचं प्रमाण कमी झालं तरीही आपल्या बॉडीला त्रास होत असतो आणि ग्लुकोजचं प्रमाण वाढलं म्हणजेच काय साखर कमी झाली किंवा साखर वाढली असं आपण जे म्हणतो त्याचं डिसीज तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, डायबिटीज. तर डायबिटीसमध्ये काय होतं तर साखरचं प्रमाण वाढलेलं आहे. कधी कधी सांगितलं जातं साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे. याचाच अर्थ काय ग्लुकोजचं प्रमाण कमी किंवा जास्त होत असतं आणि हे ग्लुकोज आपल्याला कार्बोहायड्रेट्सद्वारे मिळत असतं. आणि कार्बोहायड्रेट्स कुठून मिळतात प्लांट्सपासून आणि प्लांट्स ते कुठून मिळवतात सनपासून. अशा प्रकारे ही एनर्जी सनपासून आपल्यापर्यंत पोचत असते. These carbohydrates are used as source of energy by animals and human beings. During cellular respiration, glucose is broken down to release energy. अशा प्रकारे आपण एनर्जी सनपासून ह्युमन बीइंगपर्यंत कशा प्रकारे ती एनर्जी आपल्याला पास होत असते हे लक्षात घेतलं ह्या ॲन्सरद्वारे. हे क्वेश्चन ॲन्सर्स जे मी तुमचे घेतले ते म्हणजे फक्त रिकॉल. तुम्हाला फोटोसिंथेसिस ही प्रोसेस चांगल्या प्रकारे आठवली असेल की ज्यामध्ये प्लांट हे स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. एवढं तरी तुम्हाला यातून लक्षात आलेलं असेल की प्लांट हे फोटोसिंथेसिस रिॲक्शन करत असतात, त्यामध्ये सनपासून एनर्जी घेत असतात आणि वॉटरच्या मदतीने आणि क्लोरोफिलच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस रिॲक्शनद्वारे सोलर एनर्जी ही केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून कार्बोहायड्रेट प्रोड्यूस करत असतात. हेच झालं फोटोसिंथेसिस.
तर आता आपण मेन म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे बघूया. फोटोसिंथेसिस. Photosynthesis is the only process on earth by which solar energy is trapped by green plants and converted into food. फोटोसिंथेसिस ही एक अशी प्रोसेस आहे, ओनली वन प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे. अर्थवर अशी ओनली वन प्रोसेस आहे ज्यामध्ये सोलर एनर्जी ही ट्रॅप केली जाते ग्रीन प्लांट्सच्या मदतीने. ग्रीन प्लांट्स ती सोलर एनर्जी ट्रॅप करत असतात आणि त्या सोलर एनर्जीला कन्वर्टेड इंटू फूड म्हणजेच काय फूडमध्ये रूपांतरित करत असतं. याचाच अर्थ सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी ॲज ए फूड मटेरियल. फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन्ड ॲज, इथं फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. It is defined as synthesis of carbohydrates, glucose from inorganic materials like CO2 and H2O with the help of solar energy with the help of pigments like chlorophyll. क्लोरोफिल आणि सोलर एनर्जीच्या मदतीने, त्याचप्रमाणे काही इनऑर्गॅनिक मटेरियल्स जे असतात जे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे वॉटर, यांच्या मदतीने जे काही फोटोसिंथेसिस ही प्रोसेस फॉर्म होत असते आणि त्यामध्ये फूड प्रोडक्शन केलं जात असतं, यालाच फोटोसिंथेसिस असे म्हणतात. म्हणजे सोलर एनर्जीचा is converted into chemical energy or converted into food. Solar energy is converted into food with the help of CO2 and H2O and chlorophyll. CO2 गरजेचं असतं, H2O गरजेचं असतं आणि क्लोरोफिलसुद्धा त्यामध्ये मेन रोल करत असतो. तर क्लोरोफिल म्हणजे नेमकं काय, तर हे आपण आतापर्यंत क्लोरोफिल वर्ड ऐकलेला असेल. जे प्लांटच्या लीफमध्ये प्लांटच्या लीफचा कलर तुम्ही ग्रीन कलर पाहिलेला आहे, तर तो ग्रीन कलर हे क्लोरोफिल पिगमेंट जे असतात हे ग्रीन कलरचे पिगमेंट असतात आणि त्यामुळेच ह्या लीफला ग्रीन कलर आलेला असतो. आणि ह्या क्लोरोफिलमुळे फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन होत असते. ही प्रोसेस क्लोरोफिलच्या मदतीने होत असते, कारण त्यामध्ये ग्रीन पिगमेंट्स जे असतात ते फोटोसिंथेसिस ही प्रोसेस चांगल्या प्रकारे करत असतात. ते ग्रीन पिगमेंट्स फक्त आपल्याला प्लांटमध्येच पाहायला मिळतात. इतर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण ग्रीन पिगमेंट्स बघत नसतो. त्यामुळे ओन फूड मटेरियल जर कोणी बनवत असेल तर ते फक्त प्लांट्स बनवतात, ते क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे. तर क्लोरोफिल म्हणजे नेमकं काय ते आपण पुढे बघणारच आहोत पुढच्या पॉईंटमध्ये. बघा इथं क्लोरोप्लास्ट हा जो पॉईंट आहे यामध्ये आपण पुढे शिकणार आहोत. पण सगळ्यात आधी बेसिक नॉलेज हे लक्षात ठेवा की क्लोरोफिल हे ग्रीन पिगमेंट्स असतात जे प्लांटच्या लीफमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्या मदतीने फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते आणि या प्रोसेसमध्ये कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय, फूड तयार होत असतं, जे तुम्ही मागच्या बायोमॉलिक्यूल या चॅप्टरमध्ये चांगल्या प्रकारे लक्षात घेतलेलं आहे. तर ही जी डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे त्याचसोबत एक रिॲक्शनही इथं तुम्हाला दाखवलेली आहे. ती रिॲक्शन म्हणजेच काय, फोटोसिंथेसिस प्रोसेस कशा प्रकारे होते याबद्दलची त्या रिॲक्शनमधून त्यांनी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही रिॲक्शनही प्रॉपर लक्षात ठेवायची आहे. तर बघा 6CO2 plus 12H2O is converted into C6H12O6. C6H12O6 हा कसला फॉर्म्युला आहे,
ग्लुकोजचा, हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. आणि त्यामध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडत असतो 6O2. त्याचबरोबर काही वॉटर मॉलिक्युल्स पण 6H2O हे आपल्याला ड्रॉपलेट्सच्या रूपात पाहायला मिळत असतात. पण ही प्रोसेस होत असताना CO2 प्लस 12H2O ज्यावेळी एकत्र येत असतात त्यावेळी लाईटची खूप गरज असते आणि क्लोरोप्लास्टचीही गरज असते. लाईट आणि क्लोरोप्लास्ट दोन्ही प्रेझेंट असताना ही फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ही सिंथेसाइज होत असते, म्हणजे तयार होत असते, प्रोसेस चालू असते. तर नीट लक्षात घ्या, ही प्रोसेस एकदम सोपी आहे. त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस 12H2O. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स ज्यावेळी एकत्र येतात आणि ते लाईट आणि क्लोरोप्लास्ट जिथं प्रेझेंट असतात याच्या मदतीने, लाईटच्या मदतीने ते C6H12O6 हा प्रॉडक्ट फॉर्म करत असतात. हा प्रॉडक्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट ते तयार करतात. आणि ऑक्सिजन CO2 हे ऑक्सिजन गॅस बाहेर पडत असतो त्यातून. त्याचबरोबर 6H2O वॉटर मॉलिक्युल्स तुम्हाला ड्रॉपलेटच्या रूपात बाहेर पडताना दिसत असतात. या प्रोसेसमध्ये एवढंच आहे. आणि हे चांगल्या प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर फोटोसिंथेसिसवर जर शॉर्ट नोट विचारली गेली तर फोटोसिंथेसिसची डेफिनेशन चांगल्या प्रकारे लिहा. ज्या प्रकारे दिलेली असते सायन्समध्ये, ज्या प्रकारे डेफिनेशन दिलेली असते ती जशीच्या तशी लक्षात ठेवायची आणि त्याच प्रकारे ती लिहायची असते. त्याचबरोबर त्याच्यावर जर डायग्रॅम दिलेली असेल किंवा एखादी रिॲक्शन त्यामध्ये सांगितलेली असेल तर ती जशीच्या तशी त्यामध्ये एक्सप्लेन करायची. त्यामुळे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळत असतात. तर गिव द नोट ऑन फोटोसिंथेसिस. अदरवाईज व्हॉट इज द फोटोसिंथेसिस असे क्वेश्चन्स जर तुम्हाला आले तर डेफिनेशन द्यायची. या प्रकारची डेफिनेशन त्यामध्ये तुम्हाला देता येईल आणि ही जी पूर्ण रिॲक्शन आहे ही रिॲक्शन त्यामध्ये तुम्हाला लिहायची असते. तुम्हाला हे तर माहीत आहे की ज्यावेळी आपण श्वास घेत असतो त्यावेळी आपण कार्बन डायऑक्साईड हा आतमध्ये न घेता आपल्या शरीरातून बाहेर सोडतो आणि आतमध्ये ऑक्सिजन हा प्राणवायू आपण घेत असतो. आपल्याला जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे ह्युमन बिंगला, तर ऑक्सिजन हा गॅस खूप गरजेचा आहे. आणि तुम्ही जर रिॲक्शन नीट बघितली, चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केली तर बघा, यामध्ये कार्बोहायड्रेट तर तयार होतातच, म्हणजे फूड तर तयार होतच, त्याचप्रमाणे तुम्हाला इथं ऑक्सिजन गॅसही मिळत असतो. जो ऑक्सिजन गॅस हा कोणासाठी गरजेचा असतो? ह्युमन बिईंगसाठी. ह्युमन बिईंगला श्वास घेण्यासाठी, रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी ऑक्सिजन खूप गरजेचं असतं आणि ते आपल्याला प्लांटकडून मिळत असतं. त्याचप्रमाणे वॉटर मॉलिक्युल्सचे ड्रॉपलेट्स जे असतात ते प्लांट्सच्या स्टोमॅटावर प्रेझेंट असतात, ज्याच्यामुळे त्यांना ह्युमिडिटी मिळत असते. अशा प्रकारे लाईट आणि क्लोरोप्लास्टच्या मदतीने कार्बोहायड्रेटही तयार होतात, ऑक्सिजन गॅसही बाहेर पडतो. म्हणजेच प्लांट हे आपल्याकडून कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि ऑक्सिजन गॅस बाहेर सोडत असतात. आणि त्याच्या अगदी अपोजिट ह्युमन बिंग करत असतात. ऑक्सिजन गॅस श्वसनाद्वारे, रेस्पिरेशनद्वारे शरीराच्या आतमध्ये घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकत असतात. जेणेकरून हा नॅचरल बॅलन्स राहतो की ह्युमन बिंगला ऑक्सिजनची गरज असते आणि प्लांटला
फोटोसिंथेसिसमध्ये कार्बन डायऑक्साईडची गरज असते, जे ह्युमन बीइंगकडून कार्बन डायऑक्साईड त्यांना मिळत असतं आणि प्लांटकडून ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजन ह्युमन बीइंगला मिळत असतं. इट इज द बेनिफिट फ्रॉम द प्लांट टू ह्युमन बीइंग. नेक्स्ट पॉईंट आहे क्लोरोप्लास्ट. Chloroplast. In higher plants, the chloroplasts are discoid and lens-shaped. Each chloroplast is bounded by double membrane. या ठिकाणी तुम्हाला क्लोरोप्लास्टची डायग्रॅम दिसत आहे. हायर प्लांट्समध्ये जनरली क्लोरोप्लास्टचा शेप हा लेन्स शेप किंवा डिस्कॉइड शेप असा आपल्याला पाहायला मिळत असतो. यामध्ये दिसतोय तुम्हाला की या प्रकारचा डिस्कॉइड किंवा लेन्स शेप हायर प्लांट्समध्ये क्लोरोप्लास्टचा आपण पाहत असतो. इच क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन. या प्रकारचं जे येलो कलरचं जे मेम्ब्रेन तुम्हाला पाहायला मिळत आहे, हे येलो कलरचं मेम्ब्रेन जे आहे याचाच अर्थ काय, तर क्लोरोप्लास्ट हे डबल मेम्ब्रेनने कोटेड असतं, बाउंडेड असतं. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स. मीन्स क्लोरोप्लास्ट हे डिस्कॉइड किंवा लेन्स शेप असतं, त्याचबरोबर ते डबल मेम्ब्रेनने बाउंडेड असतं. These chloroplasts are mainly located the mesophyll cells of leaves. लीव्सच्या मेसोफिल सेल्समध्ये आपल्याला हे क्लोरोप्लास्ट पाहायला मिळत असतात किंवा ते मेसोफिल सेल्समध्ये लोकेटेड असतात लीव्सच्या. तर CO2 रिचेस देम थ्रू स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजे काय, तर मग जे ग्रीन लीव्ज आपण पाहत असतो, लीफ पाहत असतो, त्या लीफवर अगदी मायन्यूट किंवा अगदी मायक्रो होल्स त्यावर प्रेझेंट असतात, जे आपल्याला जनरली नेकेड आईजने पाहायला मिळत नाही. ते जे होल्स किंवा मायक्रोस्पोर्स असतात, ते स्पोर्स किंवा होल्सलाच आपण स्टोमॅटा असं म्हणत असतो. आणि त्या स्टोमॅटाद्वारे CO2 हा गॅस त्या लीफमध्ये एंटर करू शकत असतो. द CO2 रिचेस देम थ्रू द स्टोमॅटा. Inside the membrane is found a ground substance, the stroma. Inside the stroma is found a system of chlorophyll bearing double membrane sacs of lamellae, and these are stacked one above the other to form a grana. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला स्ट्रोमा म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे की त्या ग्राउंड सबस्टन्सला या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल इथं स्ट्रोमा प्रेझेंट असतं आणि त्या स्ट्रोमाच्या आतमध्ये इनसाइड द स्ट्रोमा इज फाउंड ए सिस्टीम ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलची काही सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळते, जी काय बेअर करत असते, डबल मेम्ब्रेन सॅक्स, ज्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन सॅक्स प्रेझेंट असतात आणि त्यालाच लॅमेली असं म्हटलं जातं. दीज आर, आणि ह्या ज्या लॅमेली असतात ह्या एकावर एक या प्रकारे जर रचल्या, स्टॅक्ड केल्या गेल्या तर दीज आर स्टॅक्ड म्हणजे काय, एकावर एक रचत जाणे, वन अबो द अदर टू फॉर्म ग्रॅना. ह्या ज्या लॅमेली, ही सिंगल लॅमेली जी असते, जी स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असते, या स्ट्रोमा डबल बाउंडेड स्ट्रोमामध्ये ही लॅमेली प्रेझेंट असते आणि ह्या लॅमेली जर एकमेकांवर रचत गेले, स्टॅक करत गेले तर ग्रॅना फॉर्म होत असतं. या प्रकारे ग्रॅना तिथं फॉर्म होतात. इंडिव्हिज्युअल सॅक्स इन इच ग्रॅनम आर नोन ॲज थायलेकॉइड्स. आणि इच ग्रॅनममध्ये बघा, सगळ्यात आधी आपण पाहिलं स्ट्रोमानंतर त्यामध्ये एक क्लोरोफिल बिअरिंग डबल मेम्ब्रेन सॅक असते, त्याला म्हटलं जातं लॅमेली. आणि त्या
ज्यावेळी एकमेकांवर रचल्यासारखे आपल्याला दिसत असतात त्याला म्हटलं जातं ग्रॅना. आणि इंडिव्हिज्युअल सॅक्स इन इच ग्रॅनम. आता ह्या प्रत्येक ग्रॅनममध्ये जी सिंगल अशी सॅक आपल्याला पाहायला मिळत असते त्या सिंगल सॅकला म्हटलं जातं थायलॅकॉइड्स. बघा, ही डायग्राम मी तुम्हाला क्लोज करून दाखवते, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी स्ट्रोमा पाहायचा आहे. स्ट्रोमा या प्रकारे तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे. स्ट्रोमामध्ये जे काही डबल बाउंडेड मेम्ब्रेन प्रेझेंट असतं ते असतं लॅमिली. आणि हे लॅमिली ज्यावेळी एकावर एक या प्रकारे रचलं जातं तर त्याला म्हटलं जातं ग्रॅनम. हे जे लॅमिली असतात हे काय फॉर्म करत असतात? ग्रॅनम फॉर्म करत असतात. आणि ह्या ग्रॅनममध्ये जे सिंगल सॅक प्रेझेंट असतात ह्या सिंगल सॅकला काय म्हटलं जातं? थायलॅकॉइड. या सिंगल सॅक्सला म्हटलं जातं थायलॅकॉइड्स. अशा प्रकारे ही क्लोरोप्लास्टची डायग्राम आपल्याला शो केलेली आहे, जी तुम्ही चांगल्या प्रकारे बघा. क्लोरोप्लास्ट हे डबल बाउंडेड यामध्ये आपल्याला दिसतं आहे. त्यामध्ये ग्रॅना प्रेझेंट आहे. त्याचं लेबलिंगही तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला शिका, जे आहे ग्रॅना. सगळ्यात आधी तुम्हाला ग्रॅना पाहायला मिळतं आहे. त्यानंतर ग्रॅनापासून लॅमिली जेव्हा एकमेकांवर रचण्यात येतात त्यावेळी ग्रॅनम तयार होतं. आणि त्या ग्रॅनममध्ये ज्या सॅक्स असतात त्याला थायलॅकॉइड्स असं म्हटलं जातं. आणि ते थायलॅकॉइड्ससुद्धा मेम्ब्रेनने बाउंड असतात. तर इंडिव्हिज्युअल सॅक्स इन इच ग्रॅनम आर नोन ॲज थायलॅकॉइड्स. फॉर एक्झाम्पल, काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, MCQs विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. इंडिव्हिज्युअल सॅक्स इन इच ग्रॅनम आर नोन ॲज डॅश. त्याचा ॲन्सर आहे थायलॅकॉइड्स. ग्रॅनममध्ये प्रेझेंट असलेले इंडिव्हिज्युअल सॅक्सचं नाव सांगा इन वन वर्ड. त्यावेळीसुद्धा तुम्हाला थायलॅकॉइड्स हे नाव देता येईल. ऑल द पिगमेंट्स, क्लोरोफिल्स, कॅरेटिन्स अँड झॅन्थोफिल्स आर लोकेटेड इन द थायलॅकॉइड मेम्ब्रेन. मग हे जे थायलॅकॉइड असतं हे मेम्ब्रेनने बाउंड केलेलं असतं आणि ह्या थायलॅकॉइड मेम्ब्रेन्समध्ये कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल्स हे प्रेझेंट असतात किंवा लोकेटेड असतात. आणि हे काय असतात तर क्लोरोफिलचे पिगमेंट असतात. क्लोरोफिल पिगमेंट कुठले असतात तर कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल्स. आणि ते कुठे लोकेटेड असतात? थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये. ऑल द पिगमेंट्स, क्लोरोफिल्स, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स आर लोकेटेड इन द थायलॅकॉइड मेम्ब्रेन्स. क्लोरोफिल ए अँड बी. इथे तुम्हाला लक्षात येतं आहे क्लोरोफिलचे ए अँड बी असे दोन टाईप्स असतात. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी. क्लोरोफिल ए अँड बी मध्ये क्लोरोफिल ए हॅज अ मिथिल ग्रुप. क्लोरोफिल ए मध्ये मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो. त्याचबरोबर क्लोरोफिल बी हॅज ॲन अल्डिहाइड ग्रुप. आणि क्लोरोफिल बी मध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो. तुम्हाला हे दोन पॉईंट लक्षात घ्यायचे की क्लोरोफिल ए मध्ये मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि क्लोरोफिल बी मध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो. कॅरोटीन्स आर लिपिड कंपाऊंड
present universally in almost all the higher plants and several microorganisms. They are usually red, orange, yellow, brown, and are associated with chlorophyll. हे जे क्लोरोफिल ए अँड बी असतात त्याचप्रमाणे कॅरोटेनॉइड्स हे जे असतात हे लिपिड कंपाऊंड्स त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते ऑरेंज, येल्लो, ब्राऊन या कलर, रेड या कलरमध्ये क्लोरोफिलसोबत प्रेझेंट असोसिएटेड असतात. दे आर ऑफ टू टाईप्स, द कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. ते दोन टाईप्सचे असतात, एक म्हणजे कॅरोटीन्स आणि दुसरं असतं झॅन्थोफिल्स. अशा प्रकारे आपण फोटोसिंथेसिसचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्यामध्ये फोटोसिंथेसिसची डेफिनेशन, त्या रिॲक्शन, फोटोसिंथेसिसची रिॲक्शन प्रोसेस जी असते ती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा टॉपिक पाहिला क्लोरोप्लास्ट, ज्यामध्ये त्याचा लेन्स शेप किंवा डिस्कॉइड शेप असतो आणि ते डायग्रामद्वारे आपण त्यामधले सगळे पार्ट्स समजून घेतले. क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी हे ग्रीन पिगमेंट जे असतं फोटोसिंथेसिसमधलं मेन पिगमेंट जे असतं त्यामध्ये क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड हे दोन टाईप्स असतात, ज्यामध्ये क्लोरोफिल ए अँड बी हे ग्रीन कलरचं असतात आणि कॅरोटिनॉइड्स हे रेड, ऑरेंज, येल्लो याप्रमाणे कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. विच कॅरोटिनॉइड्स आर असोसिएटेड विथ क्लोरोफिल, जे क्लोरोफिल सोबतच प्रेझेंट असतात. We will study the nature of light in the next lecture now. Thank you.